नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 585वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. काही लोक खूप काम करतात, न कंटाळता काहीतरी करतच राहतात. शेवटी म्हणतात की अजून खूप करायचंच राहिलंय. इतर लोक थोडंच काम करतात आणि बाकीचा वेळ करमणुकीत घालवतात. आणि इतर बाकीचे लोक काहीच काम करत नाहीत, सगळा वेळ आळशीपणातच घालवतात आणि मजेत राहतात. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांना, ज्यांना आळशीपणात मजेत वेळ घालवायचीच अक्कल नसते, ते म्हणतात, तुला काही ध्येय आहे की नाही? काही लोक खूप काम करतात, न कंटाळता काहीतरी करतच राहतात. शेवटी म्हणतात की अजून खूप करायचं राहिलंय. इतर लोक थोडंच काम करतात आणि बाकीचा वेळ करमणुकीत घालवतात. आणि इतर बाकीचे लोक काहीच काम करत नाहीत, सगळाच वेळ आळशीपणात घालवतात आणि मजेत राहतात. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांना, ज्यांना आळशीपणात वेळ घालवायची अक्कलच नसते, ते म्हणतात तिसऱ्या प्रकारच्या लोकांना, तुला काही ध्येय आहे की नाही? दुसरी कविता आहे. जो माणूस चिडखोर असतो, शिव्या देतो, घालून पाडून बोलतो, तो सगळ्यांना असंच ऐकण्याची सवय लावून टाकतो. मग त्याच्याबरोबरही लोक आनंदातच राहतात. आणि जो माणूस कुणाचीही भावना दुखवत नसतो, तो माणूस सभ्य म्हणून मिरवतो आणि त्यालाच लोक चिडवत असतात. जो माणूस चिडखोर असतो, शिव्या देतो किंवा घालून पाडून बोलतो, तो सगळ्यांना असंच ऐकण्याची सवय लावून टाकतो. मग त्याच्याबरोबरही लोक आनंदातच राहतात. जो माणूस कोणाचीही भावना दुखवतच नसतो, तो माणूस सभ्य म्हणून मिरवतो आणि त्यालाच लोक चिडवत असतात. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 117वा भाग. मी अन माझा या दोघांना दूर करून टाकावे, त्याबरोबर अहंकार पण दूर घालवावे. मी अन माझा या दोघांना दूर करून टाकावे, त्याबरोबर अहंकार पण दूर घालवावे. 5 इंद्रिये शरीर मन यांच्यावर लक्ष न द्यावे, बुद्धी व तिची झेप यांनाही लांब करावे. 5 इंद्रिये शरीर मन यांच्यावर लक्ष न द्यावे, बुद्धी व तिची झेप यांनाही लांब करावे. या सर्वांचे महत्व किरकोळ आहे म्हणावे, सहज तुटणारी वस्तू तुटली असे म्हणावे. या सर्वांचे महत्व किरकोळ आहे म्हणावे, सहज तुटणारी वस्तू तुटली असे म्हणावे. निर्मळ मन निर्मळ आत्मा दोन्हीही असले तर, निर्मळ ज्ञान मग सर्वांना साक्षीत्वाने दिसते. निर्मळ निर्मळ आत्मा मन दोन्ही असले तर, निर्मळ ज्ञान मग सर्वांना साक्षीत्वाने दिसते. मीच ज्ञान मीच आत्मा मीच परमात्मा आहे, मीच अनंत मीच शुद्ध मीच निस्सीम आहे. मीच ज्ञान मीच आत्मा मीच परमात्मा आहे,
मीच अनंत, मीच शुद्ध, मीच निस्सीम आहे. न तुटणारा अनंत असा आत्मा स्पष्ट दिसावा. कुठल्याही सीमा नसलेला आत्मा स्पष्ट असावा. न तुटणारा अनंत असा आत्मा स्पष्ट दिसावा. कुठल्याही सीमा नसलेला आत्मा स्पष्ट असावा. शरीर व त्याचे अवयव यांनी तो सीमित होतो. पंचप्राण मन मीपणा यांनी अज्ञानी होतो. शरीर आणि त्याचे अवयव यांनी तो सीमित होतो. पंचप्राण मन मीपणा यांनी अज्ञानी होतो. शरीर मनाला काही झाले आत्मा संपत नाही. सीमित नाही तो तर त्याचे वर्णनही संपत नाही. शरीर मनाला काही झाले आत्मा संपत नाही. सीमित नाही तो तर त्याचे वर्णन संपत नाही.